महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबईतील मूलभूत प्रश्नांसाठी युवक काँग्रेसतर्फे काहीतरी कर नवी मुंबईकर चळवळीचे दुसरे पर्व लवकरच। नवी मुंबईतील आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी काँग्रेसतर्फे काहीतरी कर नवी मुंबईकर या लोक चळवळीचे दुसरे पर्व राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न आक्रमकतेने प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत। यावेळी शहरातील झोपड्या अधिकृत करत आहेत, मात्र ज्यांच्या जमिनींवर या झोपड्या उभ्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांची घरे अनधिकृत हा भेदभाव चालणार नाही। काँग्रेसला संधी मिळाल्यास सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। आपल्या सर्वांना माहित असेल की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी जे आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती सुरू केली होती। आणि या काहीतरी कर नवी मुंबईकर लोक चळवळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये जे आहे ते चौक सभा आम्ही घेतल्या, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत प्रश्नच आपल्या नवी मुंबई शहरातले अजूनपर्यंत जे आहे ते सुटलेले नाहीयेत। आणि त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेवर जे आहे तो 28 किलोमीटर दिघा ते बेलापूर असा पायी चालत आम्ही मोर्चा देखील काढला होता। आम्हाला त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने लेखी उत्तर देखील दिलं होतं, परंतु त्यावर जे आहे आजही जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुठलाच तोडगा काढलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने फोर्टिस रुग्णालयाचा विषय जो आहे 10% बेड देण्याचा त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत जो आहे तो फोर्टिस रुग्णालयाचा करार झाला होता, परंतु दुर्दैवाने फोर्टिस रुग्णालय जो आहे आमच्या नवी मुंबईकरांना 10% बेड देत नाहीये। त्यानंतर हा जो खटला आहे तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या वकिलांना जे आहे महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते रक्कम देण्यात आलेली आहे, परंतु आज गेले 7-8 वर्ष झाली नवी मुंबई महानगरपालिका जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे हा खटला चालवावा यासाठी कुठल्याच पद्धतीने जे आहे ते प्रयत्नशील नाहीये असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर बन्स हॉस्पिटलचा विषय आहे। बन्स हॉस्पिटलची जी मुजोरी आहे आपण काही दिवसांपूर्वी बघितलेली होती की कशा पद्धतीने भाजलेल्या व्यक्तींवर जे आहे ते उपचार न करता तसेच तात्काळ त्यांना ठेवलं गेलं। त्यानंतर तेरणा हॉस्पिटलचा विषय आपल्याला माहित असेल की जुळ्या मुलं जी त्या ठिकाणी जन्मली होती त्यांना बिलाअभावी जे आहे व्हेंटिलेटर काढण्याची त्या ठिकाणी धमकी तेरणा प्रशासनाकडून जे आहे त्या परिवाराकडे करत होते। दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या मुलांच्या पित्याने जे आहे ते आत्महत्या देखील केली। सदर व्यक्ती ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनामध्ये जे आहे ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत देखील होती। आणि एकंदरीत ह्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे एक खूप मोठा असंतोष नवी मुंबईकरांमध्ये आहे। त्यानंतर पाण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे। आम्ही फेब्रुवारीमध्ये जो मोर्चा काढला होता त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता डोळे मॅडम यांच्या निर्देशनास आणून देखील दिलं होतं की या ठिकाणी कुठेतरी पाणी चोरी होते, पाणी गळती होते। आणि आपल्याला माहित असेल दुर्दैवाने गेल्या 3 महिन्यापासून जो आहे नवी मुंबई शहरामध्ये ते मोठ्या प्रमाणात पाणी कपात आपल्याला पाहायला भेटली होती। आणि जर योग्य वेळी मोर्चा ज्यावेळेस आम्ही काढला होता, उपाययोजना केल्या। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।